तर मी जाते आता तुळजापूरला. माझं एक काम आहे, त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग करायची. आता आलो आहे आम्ही मुथूडमध्ये. मुथूडमध्ये थोडंसं काम आहे, ते करूयात. चला. चला तर आता मुथूडमधलं काम झालेलं आहे, तर शॉपिंगला जाऊयात. माझ्या मम्मीच्या ना बांगड्या विसरल्या पुण्यातच. मग आता आम्ही मम्मीला गोटे घ्यायला जाणार आहेत. तर गोटे घेतलेत आता. चला आता थोडीशी पेट पूजा करूया, कारण थोडी भूक लागली आणि क्रेविंग होते कलाकंदची. तर आम्ही कलाकंद खाल्ला, खूप मस्त होता कलाकंद, एक नंबर. तर आता वापस गावाकडे जाऊयात. हे आहे तुळजापूरचं सिव्हिल. तर आता आमच्या गावात आलेलो आहेत आम्ही. तर चला, इव्हनिंगला आता एक मस्तपैकी मी हा रेड ड्रेस घालून तयार झालेली आहे. तर मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा ना, आम्ही जातच होतो आता, तर एवढा पाऊसही लागलाय ना, माझा तर पूर्ण मूडच ऑफ झाला. एकतर जायची घाई आहे, उशीर झालाय, आणि हा पाऊस ना मध्येच. तेव्हा चला, तर मग आता टमटम भेटले आम्हाला, तर जाऊया आता तुळजापूरला. तर तुळजापूरमध्ये आता उतरून आम्ही घेतोय शिदा. चला तर मग आता आम्ही आलोय मंदिरात जवळ. आमच्या ओळखीचे मामा आहे, त्यांच्या इथं चप्पल सोडलेली आहे आता आम्ही. तर आता हातात दोरा घालण्यासाठी दोरा घेत आहेत आम्ही. तो दोरा देवीच्या पायाला लावणार आणि मग तो हातात बांधणार. चला तर मग गणपतीचं दर्शन घेऊयात आता, आणि मग नंतर होमापाशी जाऊयात. आज जास्त गर्दी पण नाही. कुणाचं डोकं दुखत असेल तर होमाच्या खाली देवी आहे, तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणायचं की माझं डोकं दुखू बंद होऊ दे दुखायचं, तर ते दुखायचं बंद होतं. तर आता मंदिराच्या पाठीमागच्या दरवाजाने आपण खाली जाणार आहोत. तर थोडं खाली गेलं तर हे गार्डन आहे तिथं. चला आता आपण VIP पासच्या लाईनमध्ये जाणार आहोत. साठी
किती लोकांची गर्दी आहे बघा. आम्ही सगळ्यांना खाली बसवले कारण अजून अभिषेकसाठी वेळ आहे. चला तर आता आम्ही जातोय अभिषेक करण्यासाठी. बघा एवढी गर्दी आहे अभिषेकला. अभिषेक आणि पूजा एकदम मस्त झाली. त्याच्यानंतर आम्ही हे उजवडावं, मनातली इच्छा खरी होणार की खोटी होणार हे बघितलं. तर पहिला सगळ्यात पहिला माझ्या मम्मीने बघितलं, नंतर मी बघितलं आणि नंतर माझ्या आजीने. फील का स्टेबल राहिलं सांगा बरं तुम्ही. वारी आहे तर मी आधी पाया पडला, देवीला इच्छा मागितली आणि त्याच्यानंतर हात ठेवला. मला पण कळालं नाही माझं फिरलं का नाही का स्टेबल राहिलं काय माहिती. खूप कन्फ्यूज आहे. तुम्ही सांगा एकदा मला कमेंटमध्ये की माझं फिरलं का स्टेबल आहे. माझ्या आजीचं बघा किती जोरात लेफ्ट साईडला फिरलं, म्हणजे तिचा नकार आहे, तिच्या मनातली इच्छा पूर्ण होणार नाही. तर माझा भाच्या इथं एकदम मस्त डान्स करत होता. त्याला काय माहिती त्याला कशाचा आनंद होत होता. तिला डान्स करू वाटत होता. चला आता मी वापस निघालोय घरी. बाय.